तर मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीनं शिवीगाळ केल्याची माहिती आता समोर येते। शिवीगाळ करत संदीप देशपांडेंना अज्ञाताकडून धमकी देखील देण्यात आली आहे। तर देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे। तर ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते, मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांना शिवीगाळ करत एका अज्ञात व्यक्तीनं धमकी देखील दिलेली आहे। या संदर्भात संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली आहे। इतकंच नाही तर या ऑडिओ क्लिपमध्ये दोन्ही बाजूने जोरदार शिवीगाळ आपल्याला पाहायला मिळते। स्वतः संदीप देशपांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, आपलं स्वागत। नेमका काय प्रकार आहे? आपण तक्रार देखील दाखल केली आहे। मुळात काल रात्री 10:15 वाजता कोणतरी माहित नाही मला, त्या व्यक्तीने नाव न सांगितलं, फोन करून शिवीगाळ धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलीस स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे। मात्र देशपांडेजी गेल्या काही काळामध्ये म्हणजे काल राज ठाकरे यांच्या संदर्भात मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली। त्यानंतर तुम्ही भैयांना मुंबईत राहायचं की नाही हे आता ठरवावं लागेल असं वक्तव्य केलं आणि त्याच पार्श्वभूमीवर हा फोन होता असं म्हणावं लागेल। हो, नक्कीच त्याच पार्श्वभूमीवर होता। पण ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते या व्यतिरिक्त देखील काही संभाषण झालं आपलं? त्याच्या आधी पण त्यांनी फोन केला, त्याच्यात पण त्यांनी शिव्या घातल्या मला। आणि हा दुसरा फोन होता, त्याच्यात पण शिव्या घातल्या। आता आपण तक्रार तर दाखल केलेली आहे, मात्र या संदर्भात आपलं पुढचं पाऊल? आम्ही आता तक्रार केली, आता पोलीस बघतील काय करायचं ते, घेतील त्याचा। नक्कीच। खूप खूप धन्यवाद संदीपजी, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।